त्यांनी लग्नाचा मुहूर्त काढलाय तुमच्या उद्याचा. अरे जेव्हा प्रतिभा आणि बाबा आपल्या घरी लग्नाची बोलणी करायला आले होते ना, तेव्हाच मी मनाशी सगळी तयारी करून ठेवली होती. उद्या लग्न करायचं? अगं कसं शक्य होणार आहे ताई? तू काय बोलतेस, तुला कळतंय का? आणि त्याप्रमाणे प्रतिभाला हार, साडी, चोळी, बांगड्या सगळं काही घेऊन ठेवले. सगळं तू घेऊन ठेवलंयस? होय. धन्य, ग्रेट आहात तुम्ही ताई, ग्रेट आहात. मला बघता आलं नाही ना. सुदर्शन काय झालंय? तू असं का बोलतोयस? आपलं लग्न चालू होतं, विधी चालू होते, तेव्हा माझ्या मनात असा एकदम विचार येऊन गेला की आपण लग्न करतोय पण बरोबर करतोय ना. सुदर्शन तू असं का बोलतोयस? तू असा का विचार करतोयस? तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, बास ना. प्रतिभा मला सांग की तू माझ्या आकांक्षांसाठी स्वतःच्या इच्छा आकांक्षांची होळी करत नाहीयेस? सुदर्शन प्लीज, लग्नाच्या पहिल्याच रात्री असं काहीतरी अभद्र नको ना बोलूस. बघ ना, आपलं लग्न लागलं, भटजी मंत्र म्हणत होते, सप्तपदी झाल्या, प्रत्येक पावलाचं एक एक वचन असतं, ते वचन मी पाळू शकीन का? म्हणजे पहिल्या पावलामध्ये तू मला घरी अन्न शिजवून खायला घालायचंस आणि मला तू मदत करायचीस आणि त्या बदल्यात मी तुला जगातली सगळी सुख आणि आनंद द्यायचा. प्रतिभा मला सांग, मी खरंच हे करू शकीन ना? तू असं का बोलतोय सुदर्शन? दुसरं पाऊल, माझं आयुष्य, माझं मन धैर्याने आणि शक्तीने भरून टाकशील.
तू मला शक्ती आणि धैर्य देशील का? त्या बदल्यात मी आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं, मुलांचं रक्षण करायचं, हे करू शकीन का? तसंच तिसरं, चौथं, पाचवं, सहावं आणि सातवं आपलं प्रेम, आपली मैत्री हे एक दैवी नाते आहे. आणि या सप्तपदीच्या वचनामुळे सर्वार्थाने तू माझी, फक्त माझी झालीस आणि मी तुझा. सगळं ऐकलं मी, सगळं. कारण बघू शकत नव्हतं ना मी. एकेका पावलाची आज्ञा ऐकली, पण हे सगळं मी पाळू शकेन का? सुदर्शन, तुला अचानक असं कुठल्या काळजीने घेरलंय मला नाही कळत आहे. अरे ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे. आणि मला तर असं वाटतं ह्या ज्या आज्ञा असतात ना, त्या आपल्यावरती संसारात पडल्यानंतर एक जाणीवेचं बंधन असावं म्हणून असतात. हे सगळं पूर्वापार चालत आलेलं आहे. तेच म्हणतोय मी. आपण बोलतो करतो, पण लग्न झालेले किती टक्के लोक हे सगळं आचरणात आणतात ग? सुदर्शन, अरे कुठल्या विषयावरती बोलत बसलास? अरे तर आज मी किती खुश आहे. आपल्या नव्या आयुष्याची आज सुरुवात झाली आहे. आपलं भविष्य ते आता उज्ज्वल करायचं याविषयी आपण बोलायला हवं खरं तर. पण तू आपलं काहीतरी भलतंच घेऊन बसलायस. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मला तुला दुखवायचं अजिबात नव्हतं, पण मनात एक सल राहून असं वाटतं की माझ्यासारखीच अंध मुलगी मला जर. सुदर्शन, हॅलो. हा हॅलो, बोल दीपक. कोण? अरे कोण काय कोण? पिंट्या. पिंट्या? मी कोणा पिंट्याला ओळखत नाही. अरे पिंट्या, अरे तुला माहितीये ना, त्याचे कुरुळे केस, हा असं मधी भांग पाडतो बघ. अरे कोणी मला झिपऱ्या म्हणतं, तर कोणी मला 1.5 फुट्या म्हणतं. कारण तुला माहितीये आपली पर्सनॅलिटी तशी आहे ना, शॉर्ट, डार्क अँड हँडसम. हाय बघा, मी कोणा पिंट्याला ओळखत नाही ना. मी कोणा 1.5 फुट्याला ओळखतो ना कोणा झिपऱ्याला ओळखतो. हा, एका 1.5 फुट्याला ओळखतो. तो वास्तव मध्ये काम केलं ना 1.5 फुट्याचं, तो वाला 1.5 फुट्या. हा ठीक आहे, ऐक मी तुला नीट समजावून सांगतो कोण पिंट्या ते. तुला आठवतंय 2-4 दिवसापूर्वी आपली भेट झाली होती, आणि मी बघ तो निळसर काळसर चट्ट्यापट्ट्याचं भूषण घातलं होतं बघ. ठीक आहे, तुला आता नक्की आठवेल पिंट्या कोणते. हे बघा, गेल्या 4 दिवसात असे बरेच लोक भेटली आहेत मला. आता त्यातला पिंट्या कोण हे कसं समजणार?
हे बघा आता सांगताय का, कशाला पकवताय उगाच? फोन कट करू? अरे नको नको, फोन कट करू नकोस. फोन कट केला ना तर तुझंच नुकसान होईल. नुकसान? ते कसं काय? नाही म्हणजे मला पण कळू दे ना की नुकसान कसं होतं ते. कसं आहे की गुंतवणूक केल्याशिवाय नुकसान कसं होतं हे मला तरी कळू दे ना. हो, मी अशी गुंतवणूक कुठे केलीच नाहीये, तर नुकसान होणार कुठून? असं कसं? गुंतवणूक तर अगोदरच करून ठेवली आहे ना. यार माणसं ते ना दिमाग का तो दही बना के छोड़ा. अरे मला कळेल का की मी अशी काय गुंतवणूक केली आहे जी मला माहित नाहीये? अरे माहित नाही? अरे भाई जरा दिमाग पे जोर डाल तो पता चलेगा दही का ताक और ताक के ऊपर लोणी कैसे आता है. नैना नावाची गुंतवणूक कोणी केली आहे? नाही ना? हे तुम्हाला कसं माहिती? आणि मी प्रेम करतो तिच्यावर. अच्छा, नक्की प्रेमच करतोस ना? कारण ती तर त्या आंधळ्यावर प्रेम करते. कोण आंधळा? अरे तोच तो सुदर्शन जो छान बासरी वाजवतो. आणि तुझी ती नैना त्याच्या बासरीवर लय खुश आहे बरं का. हे बघा, हे असं काही खरं नाहीये. आणि जर असं खरं असेल ना तर काय होईल ना याची नैनाला चांगलीच कल्पना आहे. आणि मला माहिती आहे ती असं काही करणार नाही. असं तुला वाटतंय? पाहिजे असेल तर तिच्या घरी फेरण्या मारण्यापेक्षा तू तिच्या ऑफिस मध्ये जा, मग तुला समजेल ती नैना तुझ्यावर प्रेम करती की त्या आंधळ्या सुदर्शनवर. हे बघा, तुम्ही उगाच भडकवताय मला. एकतर मी तुम्हाला ओळखत नाहीये आणि नैना असं काही करणार नाही याची खात्री आहे मला. ठीक आहे, मग डोळस मुलगा आंधळा झाल्यासारखा वागतोय असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार आहे? हो, मला समजत नाहीये हे सगळं तुम्हाला कसं माहिती आहे. आणि मला समजत नाहीये हे सगळं मला सांगण्यामागचा उद्देश. हे बघ, आता तुला नीट सांगतो म्हणजे तुला त्याची नीट लिंक लागेल. तुला आठवतंय 4-5 दिवसापूर्वी आपली एकमेकांची धडक झाली होती. म्हणजे धक्का तूच मारला होतास आणि यावर मी तुला विचारलंही होतं. काय रे, डोळे बिळे फुटलेत काय तुझे? हो, अच्छा. पण हे तर मीच विचारलं होतं. यस, करेक्ट. आता ओळखलं ना, तोच मी पिंट्या. बरं, पण हे सगळं तुम्हाला कसं माहिती? हे सगळं जाऊ दे, आता मी जे सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेव. नैना सुदर्शनवर प्रेम करायला लागलीये. पण सुदर्शनचं तर कालच लग्न झालं. काय? सुदर्शनचं लग्न नैनाशी? एवढे अचानक कसं काय? आणि या नैनाच्या तर ना? नाही नाही नाही, नैना बरोबर नाही. सुदर्शनचं लग्न प्रतिभा बरोबर झालंय. मग ठीक आहे. अरे ठीक काहीच नाही. उलट सुदर्शनचं प्रतिभा बरोबर लग्न झालं असलं ना तरी नैनाची ओढ त्या सुदर्शनकडेच आहे. आणि म्हणूनच तुला एक मस्त आयडिया देतोय. कसली आयडिया? हेच की उद्यापासून तुझं एक नवीन मिशन चालू होत आहे. आणि तू आता मी जे सांगतोय ते नीट ऐक. त्या नैनाच्या ऑफिस मध्ये जायचं.
हॅलो, आता काय आहे तुमचं एवढं रात्री? तुम्हाला किती वेळा सांगितलंय रात्री अपरात्री मला फोन करायचा नाही म्हणून? आम्हाला ते रात्र अपरात्र असं काही माहित नसतं, कळलं ना? आणि तुलाही माहितीये की माझ्या बॉस साठी मला ड्युटी बजावावीच लागते. पण मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या बॉसची भेट घडवून द्या म्हणून. त्याचं काय झालं? नाही, ते शक्य नाहीये. पण प्रतिभाचं आणि सुदर्शनचं लग्न झालं. हो मग? आता तुला काय करायचं ना ते मी सांगतोय, नीट ऐक. तू त्या सुदर्शनचं असं काहीतरी कर ना की मला त्या प्रतिभाच्या मनात त्या सुदर्शन विषयी विष कालवता येईल, कळलं? हॅलो हॅलो, अरे गप्प काय, कळतंय ना मी काय सांगतोय ते? हो कळतंय, बोला. हा, आणि तुझा तो यार दीपक भेटला होता. काय? आणि त्यालाही मी काही गोष्टी सांगितल्यास आणि त्या गोष्टी त्याला पटल्या देखील. आता तुम्ही या सगळ्यात त्याला का सामील करून घेताय? मी तुमचं काम करतेय ना. हा मान्य आहे, पण काही काही गोष्टी अशा असतात की त्या कराव्या लागतात. मी जे काही सांगतोय ना ते नीट लक्ष देऊन ऐक आणि त्याप्रमाणेच कर. मला चांगले रिझल्ट पाहिजेत, कळलं ना? अरे वा, आज खुशीत दिसतोयस एकदम. खुशीत? मी नेहमीच असतो. लग्न केलंस ना? हो. लग्न केलंस, पण ऑफिस मधला स्टाफ, आपली शिकणारी मुलं किंवा मला कुणालाच बोलवलं नाहीस लग्नाला. का मी तुला सांगितलं होतं माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण मी तिथे आल्यावर उगाच कुणाला आपल्याबद्दल बोलले तर? त्यापेक्षा मला न बोलवलेलंच बरं असा विचार केलास? नाही, अजिबातच नाही असं. आणि आपल्या ऑफिस मधल्या स्टाफला आणि मुलांसाठी एक छोटीशी पार्टी करू ना नंतर. आणि नाही ना, हे सगळं इतकं असं घाईघाईत घडलं ना. अगं, मी ऑफिस मधनं घरी गेलो तर ताई मला म्हणाले की माझ्या सासरे बुवांचा म्हणजे प्रतिभाच्या वडिलांचा फोन आला होता की उद्याचाच मुहूर्त निघतोय, पुढे वर्षभर मुहूर्त नाहीये लग्नाचा. मग काय करायचं? काय आमच्या ताईनी आणि त्यांनी निर्णय घेऊन टाकला, उद्याच्या उद्या हे कार्य पार पाडूया. आणि आमचं लग्न झालं. अरे हो, पण लग्न म्हटल्यावर आपण आपले नातेवाईक, मित्र मैत्रिणी सगळ्यांना बोलवतोच ना. अशी काय तातडीची गरज निर्माण झाली रे तुला? हे चुकीचं आहे ना. नातेवाईक होते ना, माझी ताई आणि प्रतिभाचे वडील. आमचे नातेवाईक तिकडेच होते आणि दोन्ही घरच्यांना काही फार असा लवाजमा करायचा नव्हता.
त्यामुळे घरगुती पद्धतीने लग्न उरकलं. हे चूक आहे की बरोबर आहे हे आम्ही आमचं ठरवू नाही ना. त्यात तुला वाईट वाटण्यासारखं काय नाही का? हे बघ सुदर्शन, मला माहिती तुझं प्रतिभावर प्रेम आहे आणि प्रतिभाचं सुद्धा तितकंच प्रेम आहे. गुड. पण माझं सुद्धा प्रेम आहेच की तुझ्यावर. बाईसाहेब, काय सेवा करू मी आपली? काहीही करू शकत नाही, फक्त एक कॉफी आणू शकतो. आणि ते भोगलंय म्हणून या सगळ्या गोष्टी मिळवण्याची जिद्द आहे माझ्याकडे. मला सतत हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की सुदर्शनच्या ऑफिसमध्ये एक नैना नावाची मुलगी आहे. मग आता मला सांग की फेरे घेताना बायको पुढे असते की नवरा? तिचं आणि सुदर्शनचं. प्रतिभा, सप्तपदीने म्हटलं पहिलं वचन, मी तुला आपल्या घरातलं अन्न शिजवून खाय.